और इस वक्त की अगली खबर का रुख पालघर से कर रहे हैं, जहां पर आपको बता दें कि शिवसेना शिंदे गुट के नेता रामदास कदम के द्वारा पालघर जिला के पालक मंत्री रविंद्र चौहान साहब के बारे में अपमानजनक बयान देने के कारण कार्य सम्राट सामाजिक संस्था के संस्थापक और भाजपा कार्यकर्ता विजय बैद साहब और अन्य भाजपा कार्यकर्ताओं ने रामदास कदम के खिलाफ भारी विरोध प्रदर्शन किया है। आपको बता दें कि कार्य सामाजिक संस्था के विजय बैद जी द्वारा एवं उनकी समस्त जो कार्यकर्ता हैं उनके द्वारा पूरा विरोध प्रदर्शन किया गया है और कार्य सम्राट सामाजिक संस्था के द्वारा भारी विरोध प्रदर्शन जो है वह देखने को आपको मिल रहा है और तस्वीरें में इस वक्त हम आपको स्क्रीन पर दिखा रहे हैं। और आइए अब अंत में आपको सुना देते हैं कि उनका क्या कुछ कहना है। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे। आज गेले 2 दिवस झाले रामदास कदम हे आमचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विरोधात वाटेल तसे वक्तव्य करत आहे, परंतु या सर्वातून ते असं दाखवतात की ते जनतेसाठी धडपडत आहे, परंतु हा एकदम एक त्यांचा गैरसमज आहे आणि त्यांना असं वाटतं की जनतेला ते पुन्हा एकदा फसवू शकतात असं त्यांना वाटतं, पण हे शक्य नाही। मग ते सारखं एक वाक्य बोलतात की 14 वर्ष आम्ही वनवास भोगला, 14 वर्ष हा वनवास भोगला। अरे कसला 14 वर्ष वनवास भोगला? 5 वेळा तुम्ही आमदार झाल्यात, कॅबिनेट मंत्री झालेले आहेत। आता तुमचा मुलगा 2019 पासून आमदार आहे आणि नक्कीच तुमचा यावेळेस वनवास संपणार आहे आणि यावेळेस तुमचा मुलगाही निवडून येणार नाही, कारण तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला गेलेले आहेत। एका एकनिष्ठ व्यक्तीवर तुम्ही वारंवार आरोप करत आहात। आज तुम्ही सांगतात की रवींद्र चव्हाण साहेब रस्ता बनवत नाही, त्यांचा राजीनामा द्या। 5 वर्ष तुम्ही कॅबिनेट मंत्री होते, तुम्ही त्यावेळेस ही का ना शपथ खाली की मी जर रस्ता हा बनणार नाही तर मी कॅबिनेटमध्ये बसणार नाही आणि माझा राजीनामा देईन। आणि सारखं वक्तव्य करतात, ज्याची जळते त्यालाच कळते। अरे तुमचे जळते तर तुम्ही विजवा, नाही तर आम्हाला सांगा, आम्ही विजवतो। पण गाव कशाला फिरताय? हा विषय युतीच्या आतला होता। तुम्ही फडणवीस साहेबांना भेटू शकले असते, मुख्यमंत्री साहेबांना भेटू शकले असते, तुमचे हे 4 भिंतीमध्ये बंद हा विषय मिटला असता। आज तुम्ही सारखं सांगतात रवींद्र चव्हाण साहेब युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। फूट पाडण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण साहेब नाही, हे तुम्ही करत आहेत। रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिला वक्तव्य केलेलं नाही मिळत। आज वारंवार तुम्ही समोर येऊन आमच्या पक्षाची बदनामी करत आहे, आमच्या नेत्यांना वाटेल तसं बोलत आहे। हे पक्ष सहन करणार नाही। प्रत्येक कार्यकर्ता रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीर उभा राहील आणि तुमच्यासारख्यांना हा विरोध करेल। रवींद्र चव्हाण साहेब आगे बढ़ो।